करायचं काय? खाली डोकं वर पाय. हे ठाणे स्मार्ट सिटी नव्हे तर ठाणे हे स्मार्ट सिटीचा दर्जा दिलेला आहे, पण ही ठाणे स्मार्ट सिटी नव्हे तर ट्रॅफिक जॅम सिटी याची ओळख होत चालली हळूहळू. ज्या पद्धतीने प्रशासन टोटली फेल झालेलं आहे, प्रशासनाचे ताडंब उडालेला आहे, इकडे कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाहीये. आज तुम्ही बघत असाल पातलीपाडा ब्रिजवर वारंवार अपघात होत आहेत. कंटेनर पलटी होतो, कंटेनर तिथे 12-12 तास पलटी झाल्यानंतर 12-12 तास ठाणेकर नागरिकांना ट्रॅफिक जॅममध्ये अडकावं लागतं. आज ॲम्ब्युलन्स असतील, आज शाळकरी मुलांच्या बसेस असतील, आज नोकरी कामगारवर जाणारा माणूस असेल, आज प्रत्येक जण हे ट्रॅफिकमुळे त्रस्त आहे. पूर्वी मुंबईवरनं येताना आपल्याला फक्त मुलुंडला जाम लागायचा. आज माजिवाड्यापासून घोडबंदरला जाताना आपल्याला 1 ते 1.5 तासाचा कालावधी नॉर्मली जर आज नॉर्मल दिवस जरी असेल तरी लागतो. आज कुठल्याही प्रकारचं नियोजन हे ट्रॅफिक पोलिसांकडनं होत नाही आहे. तुम्ही एखादी नो पार्किंगमध्ये गाडी लावा, ती गाडी उचलायला पहिले ट्रॅफिक पोलीसवाले येतील. आज आम्ही ठाणे ट्रॅफिक DCP कार्यालयात आलेलो. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही ज्या माणसाने सांगितल्याप्रमाणे जो बाबा आर्किटेक्ट आहे तो बाबा आर्किटेक्टला जरा थांबवा. जे डिवायडर असतील ना वेडेवाकड्यासारखे, ते डिवायडर काढून टाका पहिले. अहो त्या मुलांना शाळा सुटल्यानंतर त्या मुलांना 2-2 तास आपल्या घरी जावे लागतात. जे नोकर चाकरी करतात त्यांचा पगार कापला जातो, तो पगार सरकारांना भरून देणार आहे का? ज्या पद्धतीने ॲम्ब्युलन्समध्ये एखादी पेशंट ॲडमिट करायला न्यावा लागतो, घरातनं निघाल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 तास त्याला हॉस्पिटलला पोचावं लागतं. अरे कसं चालेल हे? आज विमानातनं निघालेल्या माणसाला तिकडे वसंत विहारला जाऊन युटर्न वगैरे मारावे लागतात. काय करून ठेवले ठाण्याचं आहे? वाहतूक विभाग कुठं कमी पडतं, कशामुळे कमी पडते? दुसरीकडे वाहतूककडे जास्त दिवस चालणार नाही. अजून 4 महिने राहिले, 3 महिने राहिले शेवटचे त्यांचे. पण ज्या पद्धतीने हा सगळा खेळ खंडोबा चालू आहे ना, तो सर्व सरकार लाभ आहे. पोलीस प्रशासन काय ऐकणार? कसं चालेल त्यांचं? त्यांना वरतून फोन आलेला तर त्यांच्या कामामध्ये हे लोक लुडबुड करतात ना. कामामध्ये लुडबुड केल्या प्रकारे त्या पद्धतीने असं काम चालतं ना, म्हणून या सर्व गोष्टींचा हे लोक फायदा घेतात. त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करतात, त्यांच्या मर्जीतल्या माणसांना कामं देतात. त्याच्यामुळे ही अशी ठाण्याची अवस्था आहे. ज्या पद्धतीने या सर्व गोष्टी चालू आहेत, आता आम्ही तुमच्यासमोर नाही बोलू शकत. जे आम्ही करणार आहोत ह्याच्या पुढे हे आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत. त्या झाल्यानंतर 10 वाजता नोकरीला पोचायचं आहे, त्याला आज 5 वाजता उठावं लागतं. हे कसं चालेल? हे कोण खपवून घेणार आहे? काय करून ठेवलं ठाण्याचं?